विठला फारपूर्वी काळाला पहिल्या सतयुगाला देव भोळाला घडला होता तळाच्या मदाला असणाऱ्या काल्या कपला भालनान विचार मनाचा केल्याला असं बसलो तर चोर नाही ह्याचा चोर नाही गावायचा म्हणून मात्र जायला काल्या कपिला म्हणलेला मनाचा विचार विकाता करायला आणि त्या तळाच्या विकाता मदाला चार पाय टाकलं विठला धरणीला मरणाची मावतीला धरायला घन टाकलं धरणीला माव घरचा कचाचा कावला ढुईवर बसल्याला टोचीला मारायला आणि रक्त लागलाय काढायला रक्त लागली होती विकाता व्हायला आणि रक्त वाटेले बघत होत मात्र कोण मात्र त्या जाग्याला सात तालावर गंगा स्वरावंतीनं बघितलं स्वरावंती बोलती या माझ्या पायात या काळ्या कपिला मारण्याचा घात झाला त्या जाग्याला म्हणणाला काय मोकली म्हणून बोलायला लागली होती मात्र त्या जाग्याला आणि विचार केला म्हणाला तिनं त्या जाग्याला कपिला माल निघणं मात्र त्या जाग्याला निघून गेली त्या असणाऱ्या तळाच्या जवळ आल्या बाजूला आणि नेत्रानं लागली या बघायला धरणीला धन टाकल्यानं मरणाला गाय मुकली आली स्वरावंती पाहिली या मनात स्वरावंती बोलती या माझ्या पायात गायीचा घात झाला जायला मरणाला गाय मुकली म्हणून ती स्वरावंती फुलबरी का आता सरसवायला आणि निघून गेली होती शिवा कुंच्या का जाग्याला त्या गायीच्या जवळ स्वरावंती जायाला धरणीला पडलेल्या गायीच्या उशाला स्वरावंती विठ्ठला बसली जायला घेतलं होता मांडीवरती स्वरावंतीने स्वरावंती लागली होती रडायला गाईचं मुख गाईचं शिर मांडीवर सोरावंतीने घेतले गाईच्या लागली का आता रडायला लागली होती बोलायला माझ्या पायात मरणाला मुकली काय मात्र त्या जाग्याला मला बाई लागली विठ्ठला रडायला काळ्या कपिला म्हणलं अंतरात जाणले गाय स्वतः आहे पिंडाला काय म्हणती मात्र त्या जाग्याला तिच्या लागली या मनाला करायला चोरची लाड नवा पाप्या चेंडाला नवा
चारी पाय पोटा संग धरायला गाय उठून बसली प्रकार काय घडला मात्री देजायला चारी पाय पोटा संग धरायला शिंगावरून तिनं घियाला आणि चटकऱ्यानं उठून मात्र त्या जाग्याला उठून उभा राहिलेने पदरावरती पाय सोरावंतीच्या ठेवला देजायला सोरावंतीच्या पदराच्या पायावरती ब्रिकाता ठेवायला आणि सोरावंती संग लागली या बोलायला वाचा फुटली गाईला काय बोलते सोरावंतीला अगं ये बाई कामचा तर लोटलाच मात्र देजायला सांगशील का पण आता दिवसाला म्हणल्यानंतर सोरावंती लागली अब्रिका गाईला सांगायला ती सोरावंती लागली म्हणायला अकानु सांगतोय का तुम्हाला तुमच्या तलाला पुढं नाही केलं अंजान म्हणजे नाही केलं जशा तुम्ही मनात राहता सात तशीच मी मनात राहतोय काय तर अडचण येते मला काय तर संकट पडल होचीला माझ्या तुम्ही सहाय्याला ते जायला एवढं म्हणल्यानंतर सोरावंतीला लागली होती ब्रिका गाय आता काय आणि बोलायला लागला वरवीला
तू लागली सांगायला मला पण माझ्या मागे 350 गाईचा पुढे हाय गेला गेला 350 गाई माझ्या पाठीमागल्या ब्रेका आता बाजूला त्या गेले त्या चढत्या ब्रेकाला जे सांगितलं मला तेच सांगावं त्या गाईला एवढं म्हणल्याबरोबर सुरामंतीनं मान्य केलं आणि मग त्या काळ्या कपिला गाईनं हंबरला फोडला केला गेला तळाच्या मधला गाय उठून उभा राहायला आणि लागली हंबरला ब्रेका आता फोडायला आणि त्या वाऱ्याच्या वेगानं त्याला गेला 350 गाईच्या काली विठला सुपळ पडला इशाराला काळ्या कपिला गाईचा खात्याला तोंडाचा चारा टाकला पित्याला पाणी सोडलं शेपटाचं गोंड पाटीला मारलं गेला गेला चारी पाय संगतीला गेला उड्डाण गायीने करायला निघून आल्या होत्या तळाच्या ब्रेका आता जाग्याला गेल्या गायी निघून गोंड टाकलं पाटीला आणि गाई चालल्या तळाच्या जवळ आल्याबरोबर स्वरावंती लागली विठ्ठला दिसायला स्वरावंतीला नेत्रानं तिने ब्रेका आता बघायला येण्या लागल्या होत्या 350 गाई त्या तिला टाकायला अरे चोर गावला म्हणून गाई याला मारला स्वरावंतीला शिंगाला लागल्या तर नांगलायला पायानं लागल्या तर करायला ते पाहिलं काळ्या कपिला मारणं आणि गाय काय म्हणती मात्र द्यायला याला वाचा गाईला ब्रेका आता फुटायला गाय लागल्या गायींच्या संघात बोलायला सांगतोय का आजच्या पण दिवसाला बायानुसार तो ऐका तुम्हाला धक्का लावायचा नाही बाईला ती काय म्हणते आधी ऐका मात्र द्यायला याला स्वरावंती लागली होती ब्रेका आता बोलायला 350 गायींच्या बरोबर त्या जाग्याला सर्व साऱ्या गायी सरसरा विठला माग सरल्या गंगा स्वरावंती लागली म्हणायला या कानो तुमचा थळ मी लोटला या पर कुबुद्धीनं वाईट भावनेनं तर तुमचा नाही लोटला मात्र द्यायला पण का कशाच्या करता लोटला तळ म्हणून गाई लागल्या ब्रेका परती उत्तर करायला कानो तुम्ही जशा राहता साथला तशी मी सुद्धा राहतो या वनाच्या ठायाला संकट येत मला अडचण असेल मला तुम्ही होचेला माझ्या सायाला मी भिन तुम्हाला जायला एवढीच लागले ब्रेका आता बोलायला बोल घेतलं गायींचं ऐकून या स्वरावंतीच्या त्या जाग्याला
त्या गंगा स्वरावंतीला काय तुला कोड पडला सांगशील का मला म्हणल्या पेटला स्वरावंती लागली मन म्हणलं काय आता शिवा बोलायला गंगा स्वरावंती लागली आम्हाला याला गंगा स्वरावंतीला काय बोलत आता सांगतो आहे स्वरावंती तुला काय अडचण येईल तुला काय संकट पडत तवा मात्र त्याचा याला हळी मार मला म्हणून लागले तरी का आता बोलायला आणि एवढं ऐकून घेतलं स्वरावंतीनं त्या जाग्याला धावा करामाचा सादर होतो तुझ्या हळीला या कानो तसं वचन पाहिजे मला मात्र त्याचा याला म्हणून लागले तरी का आता बोलायला काय कपिला म्हणलेली ना आता हातामध्ये तोड तिच्या ठेवायला स्वरावंतीच्या हातात काय कपिला गाईन मोकळीला ठेवायला वचनबद्ध झाली वचनाला गावली निरोप घेतला गंगा स्वरावंतीनं आणि स्वरावंती चालली त्याला वाट लागली शिवा चालायला निघून चालली सात तलावी का आता माडीला हिंडत फिरत बघा हिंडत बेटाला गेली चैत्र मासी महिना ऊन लागे धर्मनाच्या काराला आणि जोपारच्या पहाड्याला कंटाळाला निघून गेली त्या सावलीला जरा थांबूया म्हणून त्यात जंबूच्या बेटाला आणि बेटाच्या सावलीला निघून बाहेर का आता जायला आणि गाडजळाच्या सावलीला गेल्यानंतर त्या जाग्याला जाऊन बसली जाऊनच बसली काय झाले स्वरावंती फिरून फिरून इकडनं कष्टी झाली आणि आडवी झाली स्वरावंतीला डोळा लागायला डोळा लागल्यानंतर त्या असणाऱ्या जंबुनीला भेटाला त्याच जंबूच्या बेटाला गरुड पक्षाची जोडी राहायला होती मात्र त्यावेळेला पण त्याच गरुड पक्षाच्या जोडीनं काय केलं त्या जाग्याला असणारी जंबुनीला भेटाला आणि बेटावर लेबरी का आता बाजूला फिलस्तीनची मात्र त्या जाग्याला यंदा
खोपा गरड पक्षाच्या खाल्याल्या सातवी खोप घेऊन ती गरड पक्षी त्या जंबूच्या बेटाला आल्यानं तेवढीच खोप लाभली आली त्या गरड पक्षाला मात्र दिला एवढ्याचा काय प्रकार घडला होता तरी त्या उन्हाच्या ब्रिकाचा कानाला खाण्यासाठी तो काल्या डोब्या सरप आल्याला त्या बेटाला आणि भेट लागला पायाला भेट लागला ब्रिकाचा वाजायला खरेखर आवाज ऐकायला बघून असणारी स्वरावंती त्या जाग्याला तो बेट सरप लागला या पायाला त्याचा आवाज लागला विठ्ठला वायला कर 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 असा आवाज त्याला पिल्ल्याने ऐकला आणि पिल्ल्याचा गणपला झाला दिला पिल्ली लागली होती गलबला ब्रिका करायला एवढंच ऐकू गेलं होतं कुणाला पण खाली झोपलेली स्वरावंती त्या जाग्याला अरे गंगा स्वरावंतीला सर्वधाऱ्या बाईला अरे झोपलेल्या जाग्याला आवाज आल्याबरोबर डोळा उघडला आणि नेत्राला लागली बघायला तर काळ्या डोब्या सरप लागला भेटा पाय मात्र नेत्राला ब्रिकाता बघायला शिपीला त्याच्या ब्रिकाता धरायला गरगरा फिरवायला आणि धरणीला ब्रिका सोडायला जात्याला सरपाच्या घराला शिपीला आणि धरणीला सोडला तो लोध होऊन पडला मात्र लोध होऊन पडल्याला सरप नेत्रानं ब्रिका आता बघायला आणि आडवी ब्रिका होय काय करा आता तोंडानं म्हणलेलं सांगू नका पुढचं सांगा पुढचा पल्ला घेतली होती उशालाने बाई झोपी ब्रिका जंबुलीला भेटाला सांजाच्या वेळेला निघून आली शिवा त्या जाग्याला